हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल नेक्सी वाईब्स. सो आज आपण निघालो आहोत एका प्रायव्हेट वॉटरफॉलला. आणि ह्या लोकेशनबद्दल सांगायचं झालं तर हे साधारणतः एक 70 किलोमीटरवर आहे पुण्यापासून. सो मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे, रोड कंडिशन्स कसे आहे, इथे कसं पोचायचं आहे. सो डू नॉट मिस एनिथिंग अँड वॉच टिल एंड. सो गाईज, तुम्हाला या वॉटरफॉलपर्यंत पोहोचण्यासाठी खांडीच्या रस्त्याने जावं लागणार आहे. आणि खांडीच्या रोडची कंडिशन खूपच बेकार आहे, तुम्हाला कळेलच व्हिडिओमध्ये पुढे. रस्त्यात येताना आम्हाला एक खूप सुंदर दृश्य पाहायला मिळालं. गणेश उत्सव अगदी जवळ आला आहे आणि त्याची तयारी जोरदार सुरू झाली आहे. इथे काही शाळेत जाणाऱ्या मुली अतिशय मन लावून गणपतीच्या मूर्तींना रंग देताना दिसल्या. त्यांच्या हातातला प्रत्येक रंग आणि प्रत्येक ब्रश स्ट्रोक म्हणजे जणू एक कला होती. खरंच या मूर्ती इतक्या सुंदर आणि आकर्षक दिसत होत्या की नजर हटवावीशी वाटत नव्हती. प्रत्येक मूर्तीमध्ये वेगळेपणा आणि कलाकारांची मेहनत स्पष्टपणे दिसत होती. अशा छोट्या छोट्या गोष्टीच आपल्या प्रवासाला आणखी खास बनवतात. निसर्गाचा आनंद घेत असताना आपल्या महाराष्ट्राची कला, संस्कृती आणि गणेशोत्सवाची चाहूल अनुभवायला मिळणं हीच तर खरी या प्रवासाची मजा आहे. आता खरं सांगायचं तर इथपर्यंत प्रवास काही सोपा नाही. रस्त्यात भरपूर खड्डे आहेत. पण एकदा हा रस्ता पार केला की पुढे जे दृश्य दिसतं ना, ते सगळी मेहनत विसरायला लावतं. सगळीकडे हिरवाई, डोंगरांवरून कोसळणारे असंख्य धबधबे, थंडगार वारा आणि पावसामुळे तयार झालेलं अप्रतिम वातावरण. प्रत्येक वळणावर तुम्हाला नवीन वॉटरफॉल दिसतो. त्यामुळे हा पूर्ण प्रवास एक सुंदर एक्सपिरियन्स बनतो.
आम्ही ज्या ठिकाणी आलो आहोत त्याचं नाव आहे कामेट वॉटरफॉल. हा एक प्रायव्हेट वॉटरफॉल आहे आणि खास करून फॅमिली आउटिंगसाठी खूप सुरक्षित मानला जातो. इथे गर्दीचा गोंधळ नाही, त्यामुळे तुम्ही निसर्गाचा आनंद अगदी शांतपणे घेऊ शकता. लहान मुलांसाठी किंवा कुटुंबांसोबत यायला हे ठिकाण खूप छान आहे. या गेटमधनं आपण जशी एंट्री घेतली तर आपल्याला फक्त 5 मिनिटं चालत जावं लागतं आणि तुम्ही डायरेक्टली पोहोचता वॉटरफॉल जवळ. आणि इथे ₹100 पर पर्सन एंट्री फी आहे. आणि जसं आपण आत जातो समोरच तुम्ही वॉटरफॉलचं दृश्य बघू शकता. इथे बिलकुलही गर्दी नाही आहे. स्पेसिफिकली हा फॅमिलीसाठी खूप छान वॉटरफॉल आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे नो ड्रिंकिंग अलाउड. त्यामुळे वातावरण स्वच्छ, शांत आणि फॅमिली फ्रेंडली ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. आपणही निसर्गाचा आनंद घेताना नियमांचं पालन करूया.
शासनाने 30 लाख आणि हे दिलं प्रत्येक मेंबरला. आणि मग इथं मनोहर जोशी, गोपीनाथ मुंडे, नंतर हा राज्यपालांच्या हस्ते मिळाला छत्रपती पुरस्कार. टाटाने 21.5 लाख दिले म्हणून टाटा एव्हरेस्ट. आणि हा एक वेगळं फंक्शन आहे दिल्लीतलं. म्हणजे 1953ला पहिल्यांदा एव्हरेस्ट सर झालं, शरपातेल सिंग आणि एडमंड हिलरी. तर ते अटलजींनी दिल्लीत बोलवलं सगळ्या इंडियन एव्हरेस्टर हे इथे, आणि आमचा सत्कार केला. आणि एडमंड हिलरी जे पहिले एव्हरेस्टर आहे त्यांच्या हस्ते येणार इथं मध्ये माझा फोटो आहे. हा जबरदस्त मोठा पुरस्कार आहे महाराष्ट्र शासनाचा. हो तेच महाराष्ट्र शासनाचा तिथे पण एक काहीतरी आणि ते छान केलं, डिझाईन खूप छान केलं. आई वडील प्रॉपर निषेधी करायचे, पण टाटा मोटर्समध्ये लागल्यामुळे हे माउंटेनिअरिंगचं वेळ लागलं. आणि मग न संपणारं माउंटेनिअरिंग केलं. मग सगळ्यांच्या हस्ते सत्कार, अटलजी बरोबर फोटो आहे, शरद पवार, सोनिया गांधी, सगळ्यांच्या हस्ते सत्कार झाला. छान आहे एकदम. ट्रॉफी भरपूर मिळाले आयुष्यात, पण ते कार्य पण तेवढं केलेली. म्हणजे तेवढे एफर्ट्स पण घेतले ना तुम्ही. म्हणजे त्या लहान मुलांचे कॅम्प कंडक्ट करण्यापासून की हा खेळ कुणापर्यंत जाईल लोकांपर्यंत, हे अजूनही तेच करतो. म्हणजे त्याच सगळ्या ॲक्टिव्हिटी आपण इथपर्यंत करतो. हो ते आहे. झिप लाईन केलंय, हां. रोप कोर्स केला, रॅपलिंग केलंय प्रत्येकाला. म्हणजे थोडं कॉन्फिडन्स वाढवायचा. माझी परिस्थिती कधी पालटली टेल्को सोडल्यावर ॲक्च्युली. म्हणजे टाटा मोटर्स सोडली मी, आणि 2001ला टाटा मोटर्स सोडली. 2002ला मला जयपूरची बाई आहे तिच्या थ्रू फॉरेनर मुलींचे कॅम्प्स मिळाले, आणि महिन्याला एक ग्रुप यायचा, कधी 15, कधी 20, कधी 30. ते खूप पैसे मिळाले, 7-8 लाख रुपये साठले. मग बँकेत बायकोनं म्हटलं आपल्याला इन्स्टिट्यूट काढायची, जागा घेऊ. मग ही जागा मिळाली मला एका मित्राचं. हां, मग जागा घेतली, 5.5 लाखात ती घेतली होती. मग हळूहळू काय असं करत करत इथपर्यंत आलो. कोणत्या साली तुम्ही जागा घेतली? 2007ला. 2007. हे लोकांना म्हणजे थोडक्यात कॉन्फिडन्स वाढावा म्हणून हे फॉरेनर मुलींचे फोटो पण आहेत. अरे हे शिखर ग्रेट आहे ॲक्च्युली. सतोपन, सत्याचा मार्ग सतोपन, युधिष्ठिर स्वर्गात या शिखरावर गेलं. आणि ते आम्ही करणारे भारतातले पहिले आहोत, पुढीनं केलं. माझ्यावर डॉक्युमेंटरी. हे शिवलिंग शंकराच्या डोक्यातनं गंगा निघाली, ते पवित्र शिखर. हो चालेल ना, आहे युट्यूबवर. एका मुलीने फोकसिंग पण आत्ता गेली लाईट. सो आता आपल्याला काका इथली माहिती देणार आहेत. ॲक्च्युली हा आपला पर्सनल वॉटरफॉल आहे. आपण पर्सनल का ठेवला आहे, इतरांची गर्दी नको, फॅमिलीला सेफ पाहिजे, आणि बाकी पण सोयी ठेवल्या आहेत. चेंजिंग रूम आहे, एक छोटा पॉन्ड बनवला आहे पाण्याचा, ज्याने की छोटी छोटी मुलं त्याच्यात खेळू शकतात. आणि वॉटरफॉल स्वतःचा असल्यामुळं आपण इथं हॉटेलसारखं का चालवत नाही, तर आपल्याला म्हणजे इथं मी छत्रपती पुरस्कार असल्यामुळं दारू अलाउड करत नाही. असं 19 वर्ष आपलं म्हणजे काय म्हणता येईल, आपलं स्वतःचं एक काहीतरी ॲम्बिशन आहे की बाबा मुलांना ट्रेकिंग करावं, मुलांनी क्लाइम्बिंग करावं, कुठंतरी आत्मविश्वास वाढवावा. हा धबधबा आहे, त्यामुळं आपल्या जमिनीत तो एक फायदा आपल्याला मिळाला आहे. आणि लोक येतात, फॅमिली येतं, एन्जॉय करतात, त्याच्यातच आपल्याला जास्त इंटरेस्ट वाटतो आणि मुलं शिकतात. त्यामुळं आपण हा धबधबा म्हणजे काय कमर्शियल खूप केला नाही की अगदी या दारूच्या पार्ट्या करा, असं मी अजिबात करत नाही. मला मिळालेला पुरस्कार याचं मला धन्य वाटतं, बाकी काही नाही. सो हा म्हणजे वॉटरफॉल जो आहे ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे आणि हा फॅमिली पुरता मर्यादित आहे, तर म्हणजे बॅचलर्स अलाउड नाही आहे. आणि एंट्री फीज वगैरे येते कशी आहे? एंट्री फी आपण मुद्दाम करोनानंतर काहीतरी आपल्या म्हातारपणाची सोय, एंट्री फी किंवा काहीतरी अर्निंग पाहिजे, मेंटेनन्स आहे, माझ्या गड्याचा पगार आहे, त्यांना द्यायला पैसे तर हवेत. आणि आपण थोडं मुलींकडं थोडी मागणार आहे पैसे. आपण आपल्या जीवावर शेवटपर्यंत जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत हे पर्सनल मी चालवणार आहे. मी काय
विकणार नाही जमीन किंवा काही करणार नाही. ही मुलं घडतात, मुलं येऊन आपलं पाया पडतात, तेच आपल्याला बरं वाटतं, बाकी काही नाही. सो गाईज, काकांचं एज जवळपास 69 आहे आणि तरी पण ते ह्या वयामध्ये एवढे कष्ट घेत आहेत आणि त्यांनी ही प्रॉपर्टी खूप वेल मेंटेन ठेवली आहे. आणि मी तुम्हाला नक्कीच सांगेल की तुम्ही इथे एकदा व्हिजिट करून बघा. खूप छान प्लेस आहे. आणि तुम्हाला इथे काय प्लॅनिंग करायचं असेल, जसं की जेवणाची सोय वगैरे काय, तर तुम्ही राजेश काकांना डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. मी त्यांचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे.